तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल. जानकी जीवन स्मरण जय जय राम. तुकोबांचं संकीर्तन तिसरा भाग. विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा गाथेचे तुकोबांचे आपण त्याच्यावर काही सांगणार. आज खरं सांगायचं तर मुळात अपराध मनात ठेवून त्याच्याबद्दल क्षमा मागून बोलण्याचा विषय आहे खरं तर. कारण ते अणुरणीय तुकडा तुका आकाशा एवढा तसे सगळे हे अनुभवाचे सगळं त्यात संचित आहे. काय साठवलेलं आहे ते आपल्या कसल्याही दृष्टीत भावात कवीत येऊ शकणारं नाही ही गोष्ट खरी. तेव्हा त्याचा एक हाही परिणाम आहे की त्यांनी कुठला विषय कशाचं काही भाग कशाची भाडभीड काही ठेवलेलं नाही. कसलंच तसे काही अभंगही पुढे आपल्याला येतील ती आपण त्याचा विचार करूच. त्यांना मूळ सत्याची चाळ बाकी काही मला माहीत नाही. भगवंताची ओढ या पलीकडे काय माहीत नाही. हे विठोबा रखुमाई हेच. त्यामुळं मूळ विषयांचा वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा एवढंही त्यांच्याकडे सामर्थ्य आहे. हे म्हणणं हे त्या काळात काय किती अवघड असेल याची कल्पना आजसुद्धा आपण करू शकतो. आज जर आपण म्हणलं वेदाचा तो अर्थ आमासीचा ठावा हे म्हणणं हे किती धाडसाचं आहे किंवा किती त्यासाठी केवढी तयारी असेल आणि काय साधना असेल याची कल्पना येते. आपल्याला परत संहिताचा सल्ला दिलेला आहे. काय करावा याचा त्याच्याच पुरता आज आहे. तया परी करी स्वहित आपुले तया परी करी स्वहित आपुले जयासी पावले नरदेह तया परी करी स्वहित आपुले आपुले लाभले नरदेह जयासी लावले नरदेह जयासी पावले नरदेह तया परी करी स्वहित आपुले जयासी पावले नरदेह तया परी करी स्वहित आपुले जयासी फावले नरदेह. काय जयासी फावले नरदेह आणि तया परी करी स्वहित आपुले कशा तरी परी सहित करायचं आहे तर नक्कीच. अडचणीची प्रत्येकाचा संहिताचंच
आमचा सोयीताचा धंदा असं त्यांनी म्हटलं. तेव्हा त्यांचा सोयीताचा धंदा आणि आपला सोयीताचा धंदा यामध्ये बरीच मोठी तफावत आहे. यावर्षी इतकं मिळालं, पुढच्या वर्षी किती मिळणार, एवढा प्रपंच आहे, एवढा कसं होईल, एवढा बंगला एवढा कसं होईल, काय आपलं जे काही डोक्यात असेल ते त्यांना हे सगळं समजून घेताना पहिल्यांदा अडचण येते. पण त्यांनी दिलेल्या सूचना जर सगळ्या लक्षात ठेवल्या, यातले जर काही मुद्दे लक्षात ठेवले तर ते सोपं पण होईल, निदान समजून तरी येईल आणि आपल्याला काय त्यातलं करता येईल ते करता येईल. माणसाला काय आहे, भ्रमात राहायची एक आवड आहे. जगाचं स्वरूप आधी मिश्रण बदल भ्रम असं म्हटलंच, त्यात पुन्हा आपल्याला आवड. खरं आहे, त्यात आपल्याला आवड आणखीन. तेव्हा आनंद मिळवू हा एक भ्रम. असत्य सत्य वाटतं हा एक भ्रम. ते गोड वाटतं, ते हवं वाटतं हा एक भ्रम. सत्य जे खरं आहे ते मात्र असत्य वाटतं हा दुसरा भ्रम. हे खरं सत्य ते असत्य वाटतं असं कुठं असते काय? हां ठीक आहे. असं तुकोबानं आनंदाचे डोही आनंद तरंग झाला असे कुठे असते काय? तेव्हा आपल्यासारखे प्रपंच होताना सगळे असणारच की आपल्यासारखं असं वाटतं. ते त्रास असणारच, तसं नाही. त्यांना कसे ते असेल असं नाही. त्या भ्रमाची ही सगळी मूळ हे लक्षात येतं की तिथून घोटाळा झालेला आहे. तो कुठून झाला आहे? तर हे इथून झालेलं आहे. म्हणजे कसं की आता भ्रमात राहायची आवड म्हणजे आपली त्याला धरून पुढचे विचार बसलेले असतात. एक जे मूळ धरलं ना आपण, एक भ्रमात आहोत हे एकदा लक्षात आलं असो नसो, आपलं त्याप्रमाणे चाललेलं एवढं गोष्ट खरी. म्हणजे आता समजा आलं की 8 वाजले, अर्ध्या तासात आपण घरी जाणार. 8:30च्या सिरियल आपल्याला सोडतीलच बहुती मिळेल. थोडंसं वाटलं तर स्पीड वाढवून जाऊ, गाठू काय जे असेल ते. त्यानंतर मग त्यात शनिवार आहे, परत थोडंसं जर ज्यांना रविवारी सुट्टी असते त्यांना शनिवारी जास्त आनंद असतो. म्हणजे रविवारचा आनंद असतोच असतो, उद्या रविवार आहे याचा जो आनंद शनिवारी मिळतो त्याच्यासारखा आनंद नाही. तुम्ही बघा रविवारी आनंद असतो का ज्यांना सुट्टी असते? काय ते मंगळवारला लागू आहे, गुरुवारला लागू आहे, कुठल्याही वाराला लागू आहे. त्यामुळे शनिवारी आनंद आहे. म्हणजे आता काय करावं तर आता हे झाल्यावर मग आपण ते बघू. बघितल्यानंतर मग आता इथं 10च्या आत वगैरे आहे म्हणून ठीक आहे, पण एरवी जाता येईल तसंच जेवायला वगैरे गेलो तर बाहेर आणखीनच चांगलं. म्हणजे असं म्हणत गेलं की सगळं हे सत्य वाटत जातं आणि किती छान वाटत जातं की असं आता हे काही करतातच ठीक आहे. म्हणजे झालं की मग आपण मोकळे आहोत. म्हणजे आनंदासाठी सोयीतासाठी आपण मोकळे आहोत. आनंद हे आपलं खरं सोयीत. आत्ता आपलं सोयीत कशात आहे ते आपल्याला असं दिसतंच आहे की 8:30 मग 9 मग 10 मग चक्कर मारून 11:30-12ला परत. मग त्यावेळेला आणखीन काय ते चालूच असतं 24 तास. त्यामुळे त्यातलं काय बघितलं झोपलो, परत अगदी आवरेनं झाली झोप म्हणून. असं एक आनंदाचं आपल्या पुढे आता हे आहे, एक क्रम आहे. तर हे समजा जर हेही सोडा, समजा असं क्षणभर म्हटलं आपण सगळं क्षणभर म्हणून बघायचं. म्हणजे मनाच्या प्रतिक्रियांच्या हालचालीवरून कळतं की भ्रम काय, आनंद काय, आपली कल्पना काय, त्यांची कल्पना काय, लगेच लक्षात येतं. समजा असं म्हटलं क्षणभर की ते राहू दे, तुम्ही काय जास्तीत जास्त कुठे जाणार होतात, काय काय ते काय असेल ते, म्हणजे काय असेल सांगता येत नाही. तर मला तरी काय इतकं माहिती असणार आहे. ते काय राधिका असेल, काय महाराजा असेल, आमकं असेल, तमकं असेल, काहीतरी असेल. तर आपणच तिथं ऑर्डर दिलेली, हे झालं सगळं, सगळ्यांची जाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि टेबल बुक केलेली आहे. झालं की आपण सगळे तिकडे जाऊ, आज प्रसाद आहे. त्याच्यानंतर आहे काहीतरी काय का असे ना, आपल्याला प्रसाद अशी म्हटलं. तर तो आता हे झालं की तिकडे जायचं आहे, आपली सोय आहे, येण्याची सोय आहे, सगळं आहे. तर असं वाटलं की सुद्धा थोडं रिलॅक्स वाटतं. म्हणजे छान आहे, असंच असावं काहीतरी, शनिवारी निमित्त असावं आणि त्या निमित्ताने. समजा मी असं म्हटलं, तसं काही काळजी करायचं कारण नाही, पण तरीसुद्धा असं म्हटलं की आता आपल्याला घरी जायचं ही गोष्ट खरी आहे, पण घरी जाईपर्यंत आपल्यातले किती असू कोणास ठाऊक. कारण काय आता आपल्या हातात आहे, काही हातात नाही. असं म्हटलं तर आत्ताच थोडंसं पल्पिटेशन थोडे व्हायला लागते की घरी जाईपर्यंत आपण असं करू, कशाला असं बोलायचं आहे की नाही, अशुभ अभद्र बोलू नको म्हणतात आपण ना तसं. पण आता खरं सत्य म्हणलं तर ह्यातलं काय आहे,
कदाचित ते हॉटेल बंद असेल हे सत्य आहे. कदाचित काही झालं, समजा त्यांच्याकडे काहीतरी झालं आणि त्यांना काही कामं लागली, काय त्यांचे काय कार्यक्रम होतं नाही आपल्याला तिथे जायला मिळालं, असं होऊ शकतं. खरं म्हणजे हे होऊ शकतं सगळं. हे सगळं अनिश्चित आहे खरं सांगायचं. पण हे मात्र निश्चित आहे, ते आजच होऊ शकतं असं मला म्हणायचं नाही. पण त्याच्यावर आपली सत्ता नाही, ते आपण करू शकत नाही अशी गोष्ट खरी आहे. ती खरं सत्तेची आहे. तिच्यात जर असं म्हटलं की का आपली गॅरंटी नाही घरी जाईपर्यंत, तर गॅरंटी नाही आहे हे सत्य आहे. आता ते प्रत्यक्षात आम्हाला ते ठिकाणी ते बघता येईल पुढे, पण गॅरंटी नाही एवढ्या विचारांनी तिथं. कारण ते आपल्याला खरं सांगायचं म्हणून सांगितलं ना की जे असत्य आहे ते सत्य वाटतं. हे खरं असत्य आहे की घरी गेल्यानंतर आपल्याला चांगलं चुंगलं काय जेवायला मिळेल, हे सुद्धा एक प्रकारचं असंच म्हणायचं काय असं. दुपारचं उरलंय म्हणून आज फोडणी टाकून खावा म्हणले तर काय करणार. जे जे आपण असत्य ते सत्य वाटतं, ते सगळं छान असणार आहे असं वाटतं. तर हे मात्र गोड आहे. आणि जे सत्य खरं आहे, मनानं फक्त ही कल्पना आहे, हे काय कोणाचं काय झालेलं नाही, काय होणार नाही, तुम्ही काळजी करून एवढे महाराज मागे आहेत, ठीकच आहे. पण तरीसुद्धा ते नुसतं असं उच्चारलं किंवा मनात कल्पना करायला सुद्धा ते घाबरवतं आपल्याला. म्हणजे जे खरं सत्य आहे ते असत्य वाटतं, ते नको वाटतं, अशुभ वाटतं, होणार नाही असं वाटतं, असं काय होऊ नये असं वाटतं, सगळं काय जे त्याच्याबरोबर लागून आहे ते. तर ह्या अर्थाने माणसाला भ्रमात राहायची आवड आहे. मग आपण खूप मिळवू, खूप मजा करू, खूप खाऊ, खूप खेळू, खूप फिरू, इथं नाही तर परदेशात जाऊ अजून, हे सगळं वाटतं. म्हणजे इतकं वाटतं की आत्ता अगदी ह्या म्हणजे ज्या भ्रमाच्या गोष्टी आहेत त्यात आपलं हित आहे अशा ज्या कल्पना आहेत त्याला धरून हे सगळं चाललेलं आहे. अजून गणपती व्हायचेत तोपर्यंत लोकांची बीचवरची ती प्लॅनिंग होतात डिसेंबरमधली वगैरे. हो, ते येतं सगळं डेटा की अलीकडे हे लोकांनी सध्या त्यांना ते बरं वाटतं, त्यामुळे ते आत्तापासूनच प्लॅनिंग करतात. कारण पुढे जागा मिळत नाही, हे होत नाही, मग त्याचे देश, मग त्याची यादी सगळं आपल्याकडे ते डेटा येत असतं. तर इतकं माणसाला ते खरं वाटतं की हे मी डिसेंबरमध्ये डिसेंबरचं कोणी बघितलं खरं सांगायचं. पण ॲडव्हान्स बुकिंग डिस्काउंट असतो, म्हणजे काय आनंदाने का विना पण करतो मनुष्य. तर पॉलिसी नाही का उतरवत की ठीक आहे, त्याची मला जाणीव नाही असं आहे का, आहे, पण ती अशी आहे. आता ठीक आहे, यात एक चांगलं होतं की मागची माणसं मागणं तरी नावं ठेवत नाही, काहीतरी आमची काळजी करून गेली जावी. पुढं तर काय आपल्याला माहीतच असते प्रत्यक्षात. तर तसं एक भ्रमात राहायची आवड आहे. पुरातन एक झगडा आहे हा की प्रिय काय वाटत राहतं शरीराला हा, आणि खरं श्रेयाचं काय आहे, हा झगडाच आहे सगळा. प्रेयस आणि श्रेयस हा झगडाच अक्षरशः. तो ज्यांनी ओळखला आणि खरं वाटतं प्रिय, पण ते आपल्याला कुठे नेतं आणि काय करतं ह्याची जी जाणीव आहे ती, आणि जे खरं श्रेय, जे खरं उद्धरून जायची जागा, ज्या खऱ्या ठिकाणी खरं समाधान, ज्याच्यासाठी नरदेह, इथे जे आत्ता म्हटलं ज्याशी फावले नरदेह, फावलंय तर साधून घ्या म्हणतो बाहेर मनुष्य. समजा नोटा उडाल्या, मागे एकदा झालं तुम्ही कलकत्त्याच्या ब्रँचमधून माडीवरून ते नोटाचं पॅकेट फुटलं आणि ते हे बॉक्स फुटला. ते म्हणला केव्हा फुटला आम्हाला काय कळलं नाही, म्हणजे असं नको व्हायला, पण फुटला होता. तो फुटला आणि ते सगळ्या 500च्या नोटा बाहेर सगळ्या रस्त्यावर, 1000च्या नोटा सगळ्या रस्त्यावर त्या खिडकीतनं उडाल्या, त्या वाऱ्याबरोबर आतल्या. आणि हे गर्दी, काय सांगायचं, कुठलं अकाउंटंट कुठलं काय खाली मांड, अकाउंट होल्डर नाही काही नाही, तो पडला जेवढं वरनं पडतंय त्यांना आवरेना वरनं ते सगळं ते पडलेलं खाली. आणि असं नुसतं झाल्यानं सुद्धा बरं वाटतं नाही, कुठेतरी कोणातरी का होईना. म्हणजे काय भ्रमाचं सुख असतं ते मला म्हणायचं. आता हे काय घेऊन का माणसाला आयुष्याला पुरले का, पण तरीसुद्धा असं वाटतं की कुठं झालं असेल, कसं झालं असेल, म्हणजे असं कधी होतं का, किंवा असं काय आधी इंडिकेशन वगैरे मिळतं का, असं काय, असं काहीतरी त्याच्याबद्दल वाटतं. प्रेयस काय श्रेयस काय, हे प्रेयस की ह्यानी मला ती नोट आहे ते 1000 रुपयाचे 500 रुपये का लोकांनी अक्षर भारत नुसतं पळस, आणि पुन्हा आले पोलिस पुन्हा हे परत मागं घेतलं तर काय करा, काय आपलं नाहीच आहे, आपल्याला माहितीच आहे, म्हणून पुन्हा जेवढं मिळालं तेवढं कुंभून परत गेले. पुन्हा अंदाज घेतला, अजून कुठं आलं नाही, अजून परत काय त्यावेळेचं वर्णन आले बा सगळं. तर काय करावं, हे सगळं आपल्या भारतात करकत्यातली गोष्ट आहे. तर हा एक पुरातन झगडा आहे. आधी एक आपल्याला भ्रम, त्यात बाहेर जगात भ्रम. काय करावं ह्या दोन गोष्टीचं. हे आधी म्हणजे आता काय म्हणत नाही, याच्याबद्दल उदाहरणं आहेत पण ती काय देत नाही. तर आधीच आपण हे भ्रमात, आणि त्यात पुन्हा बाहेर जगात भ्रम पाहिजे तेवढे. त्यामुळं मग हे कमी काय म्हणून काय की
सांसारिक भ्रम, कारण एकटा मनुष्य तर कोण राहायला नाही. ठीक आहे, एखादा अपवाद सोडून द्या, पण एकटा मनुष्य राहायला नाही म्हणून त्याच्यावरती घोटाळा आहे. सांसारिक भ्रम, पुन्हा सामाजिक भ्रम, किती भ्रम त्याच्याबरोबर. तेव्हा आधी स्वतःची काळजी करतो. आपल्या मुलं आपल्याला ती व्हायला पाहिजे त्यांची काळजी करायची, मग पुन्हा त्यांची त्या ॲडमिशनची काळजी करायची, त्यासाठी धावपळ, पैसा, प्रथम काय सगळं करायचं. मग ती मेरिटमध्ये येतील का नाही, ॲडमिशन मिळेल का नाही, अमुक ठिकाणी जायला पाहिजे, ती सगळे जातील का नाही. केवढ्या माणसाला हे आहे, त्याला म्हणजे रात्रंदिवस त्या चित्त व्यग्र आहे. त्यांना असं म्हणायचं नाही की रात्रंदिवस तुम्ही त्यांनी ठीक आहे टाकळ लागाला टकळा पंढरीचा त्यांचं ठीक आहे, पण थोडा वेळ याला देऊ नका असं ते म्हणले नाहीत. ते असं म्हणलेत की असं रात्रंदिवस चित्त आपलं कशात एवढं बघितलं तरी चालेल ना. काळजी कशाची लागली आहे, एखाद्याला उद्धरून जायची काळजी लागली आहे, झोप लागत नाही आहे, काय करावं, उद्धरून कसं जाईल, उद्धरून कसं जाईल असं रात्री एखादा म्हणत बसला आहे आणि त्यामुळं व जागा राहिला, असं काही आपल्याला फार आढळत आहे का कुठे, एखादा अपवाद सोडा. पण तर ती लागली काळजी ती हीच की उद्या ते लिस्ट लागणार, त्याच्यात नाव असणार का नाही, म्हणजे काळजी जास्तीत जास्त जागा राहिला ती एवढी. आता ह्याच्या पलीकडे पुन्हा मग त्याची काळजी, मग त्याला ते हे सगळे शिक्षण होऊन पुढं कुठं प्रश्न मिळतोय, पुन्हा नोकरीची काळजी, मग ती कुठे मिळेल, मग त्याचं हे किती, पॅकेज किती, अमुक किती, ते सगळं करावं तर पुन्हा त्याची पुन्हा बरं नोकरी वगैरे सगळं चांगलं आहे, पण मुलगी नाही येत, काय करायचं, पसंत नाही, पगार कमी वाटतो, तिकडं राहायला नको, इथं राहायला नको, अमुक तमुक, काय करायचं, किती काळजी करावी त्याची. बरं काहीतरी नशिबाने म्हणा, प्रारब्धाने म्हणा, कोणाला तरी यश येतं म्हणून काहीतरी प्रश्न सुटतो. तर एकदा ते झालं की 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, पुढे काय झालं तुम्हाला माहिती आहे. पुन्हा काळजी, अरे कधी काळजी संपा माणसाची. बरं काळजी म्हणा एवढ्यावर आता झालं की आता काळजी, आता कशाला काळजी करा, आपल्याला मुलाबाळांची काळजी करायची, तर त्याच्या मुलाबाळांची काळजी, केवढी काळजीला आता कधी त्याचं अंत नाही, भ्रमाची काळजी आहे. त्यामुळं ही आता खरं सांगायचं तर जी आपली मुलंबाळं जी आता मोठी झाली, जी शिकलेली आहे, जी चांगल्या नोकऱ्या करतात, ज्यांना जबाबदारी कळते, ज्यांनी लग्न केली, त्यांची काळजी कर म्हणजे. पण ती काळजी इकडं मागच्या पिढीत की त्यांचं आपलं कसं झालं, आपल्या वडिलांचं कसं, त्यांचं कसं तरी होईल ना, मग ते होईलच की काय, ते त्यांचं नशीब ते घेऊन आले, आपलं नशीब आपण घेऊन आलो, आपले मागचे पूर्वज आपलं नशीब घेऊन आले, होणारच असं काय ते. पण तसं वाटत नाही, ते तिकडलं काय अजून कळलं नाही. बरं ठीक आहे, बसा काळजी करत. मग रामनामाला सवड नाही, नामात लक्ष लागत नाही, बसलं माळ हातात तरी सारखे विचार येतात, येणारच, कारण आपणच जर भ्रमात अडकलो आहोत तर मग घर फिरत राहतात. तेव्हा हे त्याची काळजी. बरं त्याला इतकं झालं आहे, पण आता आता शहरातून वगैरे फ्लॅट घेणं अवघड, त्याचं अजून घर नाही झालं, त्याचं अजून घर नाही झालं, ह्यानंच घर त्याला घर नाही झालं, त्याचं तो निवांत त्या भाड्याच्या खोलीत राहतोय, काय करायचं ते करतोय, सगळं करतोय, त्याचं घर नाही, त्याचं घर नाही, म्हणजे सगळं आपलं सगळं काय असेल ते धुवून पुसून सगळं एकदा त्याला देऊन आणि पुन्हा आम्ही आता मोकळे झालो, नंतर काय करायचं सगळं प्रश्न आला परत. मग त्याला घर झालं, आणि घर झालं की तो आता तो वेगळं तसंच राहायचं म्हणतो, आम्ही गेलो तर त्याला बरं नाही वाटत, अरे बाबा, मग पुन्हा आणि परत काळजी, आता आपण एकटंच राहावं लागणार, त्याचं तर घरही झालं, ते त्याच्याच नावावर, म्हणजे उद्या बाहेर पडा म्हटलं तर आपल्यालाच बाहेर पडलं पाहिजे, पैसा होता आपला पण आता घर त्याच्या नावचं, हे डोक्यात सुरू झालं की त्याची काळजी. म्हणजे आता काय कुठं थांबावं मला सांगा आता फक्त. नातवंड असेल तरी त्यांना वळण कसं लागेल, आता नातवंडांना वळण कसं लागेल की काहीतरी वळण घेतीलच की, काय काळ असेल, ती आई वडील असतील, हे असतील की नाही, आपण आता किती वळणदार आहोत त्याच्यावर बघा काय करायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा. एवढा निश्चिंत राहून त्याची आपल्याला काही काळजी करायला लागू नये, आणि तो आपली सगळी काळजी करू शकेल बसल्या जागी, एवढा विठोबा रखुमाई सारखे असते डोक्यामध्ये, कशाला काळजी लागली असते, आहे की बसला की बघेल की काय, ते तसं नाही होत. तर हे सगळं मूळ होतं ते भ्रमामुळं. पण ते मनाचेच लोक म्हणाले किंवा काय असं म्हणाले तरी सुद्धा, मरे एक त्याचा तुझ्या शोको यार,
पटपट म्हण. अकस्मात तोही पुढे आले, बापरे सत्य नको आहे ना, अडचण ती आहे. वास्तविक ह्यात काय चूक आहे दोन वाक्यामध्ये, सांगणारा कोण? आपली काय त्याच्या पुढे हे आहे का, काही बुद्धी आहे, सत्ता आहे का, काय ज्ञान आहे का, काय मरे का त्याचा तुझ्या सुखाय म्हणलं की लगेच आहे. तेव्हा हे त्यांना ते म्हणायचं आहे, हा मृत्यूलोकच आहे, सत्यच ओळखा. जाऊ दे काय होईल जास्तीत जास्त, माझी बघण्याची दृष्टिकोन बदलून जाईल या सगळ्याकडे. आज जो मी काळजीत पडलेलो आहे, आज जो भ्रमात पडलेलो आहे, तो बघतोय की हे मृत्यूलोकच आहे, म्हणूनच ते मारे एक त्याचा दुजा शोक आहे. त्यामुळे ह्याच्यात काहीही आपल्याला काळजी करण्यासारखं नाही. जे चाललं आहे सगळं मृत्यूलोक, म्हणून मृत्यूलोकाचा स्वर्गलोक वगैरे होईल. ते असतात नावं वगैरे आपल्याकडे, ते मोठमोठे नाहीत का स्कीम, स्वर्गलोक वगैरे, तर तसलं काय होणार नाही. तिथे गेलं तरी पुन्हा सगळे प्रॉब्लेम आहेतच. का माणसं ती आपणच राहायला जाणार ना तिथे, असं काय करतं. त्यामुळं तिथं नुसतं नाव जरी त्याला समजा जरी अगदी काय स्वर्गलोक असले तरी सुद्धा काय तिथे शेवटी असणार, हो की नाही. अलीकडे अशी मराठी नावं देत नाहीत, इंग्रजी नावं देतात बऱ्याच ठिकाणी, पण तरी सुद्धा नावं इंग्रजी असली तरी आपण जसे आहोत तेच की ते. त्यामुळं त्याच्यावर नाही, हे कशावर राहिलं. आता मी ह्या भ्रमातून मोकळा झालो का, तर भ्रमातून मोकळा झालो तर आहेच तिथंच, पण नसेल तर मात्र त्यांचं म्हणणं आहे हा मृत्यूलोक आहे. एवढं लक्षातच ठेवा, आजपर्यंत काहीही याच्यातलं राहिलेलं नाही. महापुरुष आले राहिले नाही, राजे आले राहिले नाही, तुम्ही आम्ही राहिलो नाही, मग कोणच राहत नाही. म्हणून जर याला मृत्यूलोक म्हणतात तर त्याची जी सूचना आहे ती ओळखून नको करायला. तुका म्हणे पाहे आपुली सूचना, तुका म्हणे पाहे आपुली सूचना, करीतो शहाणा मृत्यूलोकी, करीतो शहाणा मृत्यूलोकी. तुका म्हणे पाहे आपुली सूचना, करीतो शहाणा मृत्यूलोकी. नाही काळ सत्ता आपुलिये हाती, नाही काळ सत्ता आपुलिये हाती, जाणते हे गुंती उगवीती, जाणते हे गुंती उगवीती. नाही काळ सत्ता आपुलिये हाती, जाणते हे गुंती उगवीती. हे गुंतेत, गुंताडेत, हे एकात एक मगाची सांगितलेलं अडकलेलं आहे ना, असं प्रत्येकाच्या मागे ते लागलेलं आहे. हा गुंता म्हणजे यातून बाहेर पडता येत नाहीये, तो हा गुंता. त्या गुंत्या हे जे गुंते आहेत ते उलगडून काढतो कोण? ज्याला मुळात काळसत्ता आपुली हाती नाही आणि हा मृत्यूलोक आहे म्हणजे चाललंय ते भ्रम आहे. एवढं ज्याला आकलन झालंय तोच. म्हणून कोबाने म्हटले की आपुली सूचना पहा, आपले खरोखर आपल्याला काय सूचना आहे, आपल्याला सांगणं काय आहे, किंवा माझं आपल्याला विनंतीपूर्वक सांगणं काय आहे. तो कोबाने तसं म्हटलं की माझं आपल्याला काय विनंतीपूर्वक सांगणं आहे की ही जी सूचना आहे ही कृपा करून लक्षात घ्या. करीतो शहाणा मृत्यूलोकी. आपल्याकडे शहाणं म्हणणे कोणाला म्हणायचं ह्याच्याविषयीची खूप मतं आहेत, पण त्यांच्या दृष्टीनं काय मतं आहे. तुका म्हणे पाहे आपुली सूचना, हे जे सगळं सांगितलेली शिकवण ज्याच्या बरोबर लक्षात आहे, श्रेयस प्रेयसचा असा बरोबर त्याला ओळख आहे, भ्रम काय सत्य काय, आपण कशाला असत्य म्हणून ओळखून राहावं आणि सत्य म्हणून कशाला जवळ करावं, हे जे आहे हे ज्याच्या व्यवस्थित लक्षात आहे, ही जी सूचना ती करीतो शहाणा मृत्यूलोकी. प्रत्यक्ष जो ती करीतो अंमलात आणतो, ही जी सूचना आहे ही नुसती असून काय ती सांगायला बोलायलाच उपयोगी पडेल, तर तसं नाही. तो प्रत्यक्ष त्यानुसार करतो की अरे हे आता काळजी आहे, कारण तो करीत नाही. तो म्हणतो याची काळजी करण्याची मी गरज नाही, ती माणसं तिथे आहेत ती बघतील काय करायचं ते. आता समजा एक परगावी मनुष्य असतो, आजारी असतो, इथे बसून त्यांना कसं असेल काय करणार. आता आपण काय 15-20 मिनिटांना अर्ध्या तासानं फोन करा, त्याच्यापेक्षा काय करणार आहे आपण. पण तरी सुद्धा उगाच काय झालं कोणा काय झालं उगाच एकमेकांच्या चर्चा त्याच्या. एखादा वाटलं तर फोन करा, चौकशी करून घ्या, कसे आहेत, बरं आहे ना, काय झालं, काय इम्प्रूव्हमेंट आहे नाही आहे, चौकशी केली बस. पण काळजीचं करणं आपण काय करणार आहोत प्रत्यक्षात. एक समजा इथून काय 100 मैलावर माणूस आहे, काय आपण त्याचं करणार नक्की, काही करणार नाही, मग कशाला ते काय. हे जे सगळं आहे हे जे भ्रमात्मक आपल्याला गुंतून, तोच गुंताडा, त्याला गुंताडा म्हणलाय चक्क. तर हा गुंताडा ज्याला कळलेला आहे तो हे करू शकेल. आणि त्यांनी कसं करावं तर कसं आहे, आपल्याला आपल्या सोयीच्या गोष्टी आज आणि ज्या पटलेल्या पण करायला अवघड आहेत ते उद्या, आज रोख उद्या उदार असतं ना, तसं थोडं हे आहे खरं सांगायचं तर असं होतं. त्यामुळं हे जे आपले जे आत्ताचे कल्पना आहेत सगळ्या की हे झालं की मग मी हे करेन, मग ते झालं की मी ते करेन, ते झालं की ते करेन, एक दिवशी काळेतून सगळं घेऊन जातं. चल काय झालं एवढ्या मोठ्या त्या मंदिरामध्ये, काय झालं शेवटी तिथे हिमालयासारख्या ठिकाणी काय होऊ शकतं म्हणजे आपल्याला कल्पना नाही की 10,000 20,000 माणसं त्यांच्या सकट सगळी गावाच्या गाव झालं एका क्षणात, एखाद काल होतं ना आज नाही.
हे जी काळ सत्ता आहे ती आपल्या हातात आहे का, त्याची सूचना अगदी यांनी दिली. उद्या समजा ती कलेक्टरने ऐकली असती, समजा काय हालचाली केल्या असत्या, ती जे हालचाली करायला गेले आपल्याला माहिती आहे, ते आय एस अधिकारी त्याच्यातच अडकलेले अजून ती कुठं सापडणार असत्या. जे पुढे सगळे रेस्क्यू ऑपरेशनला गेलेले आहेत त्याच्यामधले एक आय एस अधिकारी आहेत, ते त्या पुलावरून जाताना खाली पडले, आपल्याला कल्पना असेल. तर ते त्यात खाली जे पडले ते प्रवाहामध्ये कुठे गेलेत ते शोधाशोध करावे लागले. म्हणजे काळ सत्ता जी आहे तिच्या पुढं जरी आपण हे सगळं आवरायला गेलो तरी सुद्धा त्याच्या पुढे काही चालत नाही हे ज्याला माहिती आहे. हा चाललाय, हा माझा ठीक आहे, माझा डोलारा मी माझ्या पद्धतीने उभा करावा, उत्तम, पण तो डोलारा आहे ह्याची ज्याला कल्पना आहे तो डोलारा आहे म्हणून ओळखूनच राहतो. हे शाश्वत टिकणारं काम नाही, ही त्याची त्याला जाणीव आहे. हे जे मी केलं आहे, हा डोलारा केला आहे, त्यांनी एक खाली धरणीकंप केला की संपलं सगळं. आमचे फर्स्ट फ्लोअरचा म्हणजे मागे झाले आहे, तुम्हाला माहितीच आहे की ज्यांनी फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर घेतले ते ग्राउंड फ्लोअरला आले एकदम भूकंप झाल्यानंतर. वेगळे काही प्रयत्न करावे लागले नाही. तर तुम्हाला माहिती मागे किलारीचं वगैरे अगदी हे झालं, ते दुर्दैवी घटना झाल्या. पण झाल्या त्यावेळेला काय झालं, अनेक फर्स्ट फ्लोअरवर घेऊन बसलेले ग्राउंड फ्लोअरला, त्यांची कालचीच काही दिसेच ना, ते सगळं खालीच गेलं, उरलं जमिनीमध्ये. सेकंड फ्लोअरवाला एकदम ग्राउंडलाच, बाहेर बघतो तो ग्राउंड, जे तो वाचलं हे त्याचं काय नशीब म्हणायचं, काय म्हणायचं कोणा ठोक, जे फर्स्ट फ्लोअर वगैरे आहे सगळे खाली. आता काय करावं, ही काळसत्ता आपल्या हातात नाही, तर आपण ज्याच्या हातात काळसत्ता आहे त्याच्याकडे लक्ष ठेवावं. म्हणजे कोणाच्या हातात ही सत्ता आहे, माझ्या हातात नाही एवढं तरी लक्षात ठेवा, आपलं काम करावं, हे बरोबर आहे. पण यासाठी निश्चयपूर्वक आणि ठरवून, ज्याचं काहीतरी म्हणजे ठरवलेलं खूप लोकांचं असतं पण त्याच्यामागे निश्चयाचं वळ नसल्यामुळं ते अंमलात येत नाही. ठरवलेलं आहे पण निश्चय नसल्यामुळं असं वाटतं की आपलं ठरवलेलं आहेच की, करायचं आहेच की, आता जेवायचं आहेच की म्हणा की, पण नाही होत, जेवायचं आहेच की, जेवू की, भूक लागली, हो खरं आहे, जेवायचंच आहे की, आपल्याला तास गेला, अर्धा तास गेला, 2 तास गेले, 3 तास गेले, जेवायचं आहेच की, असं नाही. तिथे म्हणजे लगेच तर तिथं ते गरम आहे ते वाढेपर्यंत सोड नसती माणसाला, इतकं त्याला भूक लागली की कासावीस होतो जीव. पण हा कुठला या काळाच्या सत्तेविरुद्ध जायला कासावीस झाला का कधी, तर त्याला त्याचं प्लॅनिंग पाहिजे, स्वहिताचं निश्चयपूर्वक नियोजन. साध्या भाषेमध्ये ते कैवाड. तेव्हा ते कैवाड आहे आणि ते कसं आहे, ज्याला कळतं की हा जयासी फावले नरदेह, तयापरी करावे आपुले सहित जयासी फावले नरदेह. खरोखर फावला म्हणजे खरं सांगायचं ना, एखाद्याचं फावलं म्हणतो आपण, म्हणजे त्याला आवाजवी फायदा मिळाला. साध्या भाषेत एखाद्याचं फावलं, एखाद्या गोष्टीत असेल, याच्यात असेल, गर्दीत असेल, काय असेल ते त्याचं फावलं. फावलं म्हणजे त्याच्या हातात तो फायदा सहजपणे पडला. तर सहजपणे पडला आहे, तर हे सहजपणे पडलं आहे, स्पर्धा नाही घेतली, त्याच्यासाठी कष्ट नाही केले, काय केलं आपल्याला माहीत नाही, पूर्वजन्मी काय करून ठेवलं असेल ते. आज भगवंताचं नाम घेतोय हे असेल कदाचित, त्यावेळेला काय केलं असेल तर त्याचं हे असेल. पण आज घडीला मला हे फावलं एवढंच म्हणतायत. हे जयासी फावले, ज्याला अशा तऱ्हेनं सहजपणे मिळून गेले, त्या सहजपणाचा उल्लेख करण्यासाठी फावलं नरदेह म्हटलं. मिळालं असं नाही, फावलेली आहे संधी अनायासे. ते फावलेल्या संधीचं नियोजनपूर्वक म्हणजे काय वाढे हे तर करा, असं त्यांचं म्हणणं. आणि हे कोणाला करता येईल की त्याच्यासाठी उदाहरण दिलंय. ओटीच्या परीस मुठीचे वाढे, ओटीच्या परीस मुठीचे वाढे, या परी कैवाडे स्वहिताचे. ओटीच्या परीस मुठीचे वाढे, या परी कैवाडे स्वहिताचे. ओटीच्या परीस मुठीचे वाढे, या परी कैवाडे स्वहिताचे. आपल्या हातात काय आहे आज, काळावर सत्ता नसली तरी काळ आहे आपल्या हातात. आज वर्तमान आहे ना, आज आहे ना, आज मला काय अडचण आहे की मी म्हणू नये जय जय नको ठोबार खुमान, ठोबार खुमान, जय जय ठोबार खुमान, जय जय ठोबार खुमान, जय जय ठोबार खुमान, जय जय ठोबार खुमान. आज हा काळातच बोललो ना आपण. काळावर सत्ता नसली तरी काळाचा वापर आपल्या हातात आहे. काळाच्या कणग्या भरल्या आहेत, साध्या भाषेमध्ये काळाच्या ओट्या भरल्या आहेत. काळाच्या कणग्या, ओट्यावर पूर्वी कणग्या ठेवी किंवा याच्यावर कणग्या असत, तसं ते ओटीवरती आहेत भरलेलं आहे एका बाजूने. आणि दुसऱ्या बाजूने पूर्वी पेरायला जात त्यावेळेला ओटीमध्ये धान्य घेऊन ते त्या पापरीतून तिथून ह्याच्यातून पेरायचं. वापसाला आलं की पेरायचं आहे, तर त्यावेळेला आपल्याकडे एवढं असतं तर ते पेरताना आपल्याला सोडून द्यावं लागतं, वापरावं लागतं. पेरणी
म्हणजे उधळण नव्हे, पेरणी म्हणजे ते पुढच्याची तरतूद आहे. ते खरं त्यातलं पेरणीचा मतलब कळा की पेरणी हे तसं म्हटलं सांडी विखुरी, ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं, म्हणते का गेले सांडी विखुरी, त्याला सांडलं विखुरलं म्हणतात का जे पेरलं आहे त्याला, कारण ते उगवून येणार आहे, ते व्यवस्थित पेरलेलं आहे, व्यवस्थित जागी पेरलेलं आहे, काळजी घेतलेली आहे. मग तेवढी सत्संगाची आणि आपल्या सगळ्या दिवसाच्या एकूण कार्यक्रमाची नियोजनपूर्वक काळजी घेणं ते कैवाडे स्वहिताचे. असं ज्यांनी केलं तो त्याच्यातला विशिष्ट वेळ त्याचा देवाचा म्हणजे देवाचाच, बाकी माहीत नाही मला. ज्यांचे प्रपंचाच्या ज्या अवस्थेत असेल तसं, हे तर इथं लहान मुलं आहेत, ठीक आहे, शिक्षणाचा वेळ त्यांचा त्यांच्या ह्याचा कामाचा, हे मान्य आहे, काळजीचं नव्हे, कामाचा, प्रत्यक्ष शिक्षणाचा, काय होईल याचा नाही, जास्तीत जास्त मी अभ्यास काय करू शकेन याचा, किती मिळाले ते बघतील पुढे, तो त्यांचं काम आहे. आपलं काम काय, उत्तम अभ्यास केला, संपला. हे असं प्रत्येकाच्या पातळीवर त्याचं आहे. अगदीच समजा त्याच्या मागं काही आता व्याप नाही, निवृत्त आहे म्हणून शांत आहे, तर त्याला तर काय त्याच्या पोटापाण्यापुरती व्यवस्था त्याने केली की त्याच्या मागं काय काम आहे मला सांग, काय. आता तर त्याचं नियोजन आणखीन मोठं राहील. कैवाडे सहिताचे काय त्याचं राहू शकेल, तर ओटीच्या परिसर मोठी, आता मुठीत जेवढे दाणे घेतले तर तेवढे एवढ्याशा दाण्यांचे पाठीभर दाणे होणार आहे त्याला माहीत असतं. हे फक्त शेतकऱ्याच्या दृष्टीनं, कुणबियाचे वाणी तसं, कुणबीच्या ह्याला ते शेतकऱ्याला माहिती असतं की हे दाणे एवढे मुठीतले आज जरी सोडावे लागले, नामाला वेळ दिला, आपल्या भाषेत नामाला वेळ दिला, पोथी वाचली वेळ दिला, तसे ते मुठीचे दाणे सोडले तर वाया नाही गेलेले. त्या दाण्यातून एक वेळ अजून एका दाण्याचे 100 दाणे होऊन परत येतील हे माहिती आहे म्हणून तो करतो, पण तो प्रपंचाचा भाग आहे. त्यांचं म्हणणं ते जो करतो ते हे जे काळाचे दाणे आपल्या मुठीत आहेत ते जर पेरले ह्या चांगल्या स्वहिताच्या कामासाठी, तर त्याच्यातून समाधानाचं मुक्तीचं धान्य उगून येईल. तिथे एक पेराल तिथं 100 उगवेल. तिथं जर साध्या भूमीत उगवतं तर इथं मनाच्या भूमीत काय उगवेल की ज्या ठिकाणी हे पेरलंय, म्हणून हे सारखं पेरावं असं त्यांचं म्हणणं आहे. मुठीत थोडं, जेवढा काळ मुठीत होता, आत्ता आपल्या हातात काळ 1 मिनिटाचा मुठीत होता, ठीक आहे, आपण रामकृष्ण हरी म्हटलं, काय विठोबा रखुमाई म्हटलं, त्यांचं स्मरण केलं, उपकारांचं स्मरण केलं, काय वाचन केलं, कोणी चिंतन केलं, काय जे चाललंय ते जे म्हणून भगवंताचं साधन, जे मला भगवंताकडे नेतं त्याचं स्मरण देतं, माझ्या बाकीचं प्रपंच मागे सारतं, ते सगळं माझं साधन आहे. तर त्या दृष्टीने मी जे साधन करतो, जे माझं काळजी नष्ट करतं, जे माझ्या उगाच वास्तव कल्पना आहेत ते बाजूला करतं, ते माझं साधन, त्याच्यासाठी हे मुठीतलं माझा काळ मी त्याला दिला. तसं तिथं कणगीभर आहे करायचं म्हणून ठेवलेलं. तसं आपल्याला काही कणगीभर धान्य मिळालेलंच आहे काळाचं. 60-70 वर्ष असतील, 80 असतील, 90 असतील, काय आनंदाने काय जेवढं जगायचं वेळेस आयुष्य शत इच्छा हवे परिकर्मात राहणे, असं अगदी जीवे शरदशतम, काय हरकत नाही. पण ते जे काय मिळालेलं आहे ते वापरायचं कसं, इथे सगळा अडचण आहे सगळी. नाहीतर 90 वर्ष गेली तरी हा भ्रम जाणार नाही, 80 वर्ष गेली तरी हा भ्रम जाणार नाही. शेवटी ते वावा के म्हणतात तशी आहेच अवस्था, कीर्तनकार सांगतात तसं. मसूर किरकोणी खातच आहे. हेमगर्भाची मात्रा चाटली तरी सुद्धा आता 2 शब्द सांगतील आणि काहीतरी एखाद्या काय गुप्तधन पूर्वी किंवा ना कोणाला कुठे काय ठेवलं ते सांगतील, म्हणून ते शेवटी ते हेमगर्भाची मात्रा निदान तेवढ्यानं तरी 2 शब्द कवींना बोलता येतं. म्हणजे जो पारमार्थिक आहे त्याला राम तरी म्हणता येईल, प्रापंचिक आहे ही बाकीची माणसं प्रापंचिकच असतात, त्यामुळे ती निदान तेवढं तरी सांगतील, किंवा काही नाही नुसतं वावा के तेवढं झालं धोंडातनं. मग नंतर ते इकडे तिकडे बघितलं तर ह्यांना वाटलं काय कुठल्या वावरात काय ठेवले काय वगैरे, वावरात काही नाही, वासरू किरसुनी खाते बघा तिकडं ती गाईल, जे सांगतात कीर्तनकार त्यातला प्रकार आहे हा. वासरू किरसुनी खाते, तुमचं प्रपंच कसा करणार हे शेवटच्या क्षणी कधी 80 वर्षाला मात्र चाचल्यावर तर मला सांगा भ्रमातून मनुष्य गेला लवकर मोकळा होणार आहे. असा ट्रेन करावा तेव्हा त्याला चांगला, जर पहिल्यापासून जर असं ट्रेनिंग असेल तर तो बाहेर पडेल, नाही तर बाहेर पडण्याचं पण भ्रम आहे. कारण आत्ता पहिल्या सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की भ्रम कसा आहे ते. तर ह्या सगळ्यातून बाहेर पडायला त्यांचं म्हणणं हा तुका म्हणे पाही आपुली सूचना, करी तो शहाणा मृत्यूलोकी त्याप्रमाणे वागतो, आणि नाही काळा सत्ता आपुली हाती. जाणते जे आहेत, जे शहाणे आहेत ते हे गुंती उगविते, ते सोडवतात, गुंता सोडवतात आणि ओळखतात बरोबर की ह्यातलं काय किती करायला पाहिजे तेवढं करायचं त्याबद्दल कोणाचं काय दुमत नाही, ते करायचं. आणि आपल्याला जे स्वहिताचं आहे त्याला काय करायचं, त्याच्या बाबतीत त्याला किती वेळ द्यायचा, त्याला किती महत्त्व द्यायचं, हे सगळं ते ठरवतात. तसं ठरवलं तर मग ते सगळे आपापल्या जागी राहतील, आणि आपल्याला जे आज काळजी, आज पुढच्या काळाचं हे बंधन, ते जे सगळं आहे काही राहणार नाही. तो काळानं ते पाहून गेल त्यावेळेला काय असेल, त्यावेळेला आपण असू, आपण सोडवू, नसेल तर तो काळ आपला प्रश्न सोडवणारच आहे काय असेल तो. तर हे ज्यांना समजतं त्यांनी म्हटले की जाणते हे गुंती, हा संसाराचा काळाचा हा जो गुंता आहे, भ्रमाचा गुंता आहे, तो ते सोडवतात. हा भ्रम आहे
त्यात आपण सापडलेले आहोत. म्हणून तयापरी करा रे आपले. आता ते कोणत्या पातळीला जाऊन करतात ते सांगण्यासाठी पहिलं हे आपण सगळं करू एक वेळ, पण कधी करू तर रविवारी करू. जास्तीत जास्त आपले जोर काय असतो तर शनिवार रविवारी करू. ते सुद्धा शनिवार आबडे झाल्यानंतर करू. ठीक आहे, आबडे झाल्यानंतर करा, अगदी आपलं काय म्हणणं नाही. त्यातल्या त्यात बाकीचा सर्वसाधारण सगळ्यांचा समज काय आहे की निवृत्तीनंतर करू. म्हणजे करू आहे ठीक आहे, इथपर्यंत हे सुद्धा काय कमी नाही. मी म्हणतो निवृत्तीनंतर करू वाचे तरी असो. निवृत्तीनंतर पुन्हा काय करतात कोणा ठोक का दुसरीकडे जाऊन राहतात कुठेतरी एखादा हे घेऊन, आणि काय ते हे करतात का आणखीन काय वाचतात पाहतात काय कोणा ठोक. म्हणजे शेवटी ते काय होणार आहे माहीत नाही. ज्याला आजच कळले काळाची सत्ता आपल्या हातात नाही हे ओळखले तो आजपासूनच करेल. त्याला जमेल तेवढं, त्याच्या प्रमाणात जमेल एवढं, मोठी शक्य असेल तेवढं तो पेरून ठेवेल. ते उगवून येईलच, आणि ते उगवून यायला हे सगळं बाजूचं आपल्याला अनुकूल लागेल ते मिळवा असं त्यांचं म्हणणं. तयापरी करा रे. तिथे कोण तर तयापरी आपण काय करू, जास्तीत जास्त काय करू की एक समजा आपलं आता आपण म्हणतो शिबिर आहे किंवा एखाद्या ठिकाणी सत्संग आहे, 1 दिवस जाऊ, 2 दिवस जाऊ, 3 दिवस जाऊ. राहूच म्हटलं तर अवघड आहे की महिनाभर राहू तर नाही. म्हणजे कारण महिनाभर म्हणजे पुढे आपल्याला ते अमुक आहे त्याच्यासाठी तिराजा लागणार आहे, अमका आहे तमका काय असंख्य गोष्टी तर प्रत्येकाच्या आपापल्या परिणाम. मग ते ह्याच्यासाठी देऊ का म्हटल्यानंतर कुठल्या पातळीवर जावं भगवंतासाठी आणि प्रपंचासाठी अशीच जर वेळ आली तर काय करावं. मढे झाकुनिया करीती पेरणी, मढे झाकुनिया करीती पेरणी, गुणवियाचे वाणी लवलाही. मढे झाकुनिया करीती पेरणी, गुणवियाचे वाणी लवलाही. मढे झाकुनिया करीती पेरणी, गुणवियाचे वाणी लवलाही. तयापरी करा सहित आपुले, तयापरी करा सहित आपुले. जयासी फावले नरदेह, जयासी फावले नरदेह. कसं करा की वेळ जर अशी आली की आज पेरणी ठरली, वापसा आलाय, सगळं तयार आहे, आज पेरलं तर सर्वात उत्तम पीक येईल, अशी जर असेल अवस्था आणि सकाळी काय गडबड झालीच घरी तर सध्या झाकून ठेवा. त्यांनी तुकवंत काय करायचं कारण नाही. मढे झाकून या करीती पेरणी. 4 माणसं सांगितलेलं असतात, पुन्हा मिळत नाही माणूस तिथे ह्याला कामाला, हे सगळं सांगितलेलं असतं तर ती सगळं जमवलेलं आहे. ते सगळं 8 वाजता सुरू व्हायचे तर तिथे जावा, बारा ते उरकून घ्या. काय 5च्या ऐवजी 4ला का मग या, मग सगळं काय असेल ते मग आपलं काय असेल ते रीतीप्रमाणे रडावं काही सुरुवात काय तसं वाटत असलं खरं तर खरंच, नसेल तर आपलं काय दाखवायचं असेल ते. सोने रडते मुलगी रडते महाराज म्हणायचे तसं. परी तो भाव वेगळाची. तर असं आहे. आणि त्यातल्या त्यात सून मोठ्यानं रडते, म्हणजे मोठ्यानं रडते ती सून असं महाराज एकदा म्हणाले. मुलगी म्हणले मुळू रडते ती मुलगी, त्याच्यावर ओळखायचं. मोठ्यानं रडते ती सून, कारण तिला जास्त मला दुःख झालं हे तिला दाखवायचं असतं. तर ते असं सगळं काय आपल्याला आता प्रपंचात सांगावं. तर तिथं हे जे काय असेल ना ते सगळं संध्याकाळवर ढकलतात. मी असा विचार केला की क्षणभर यात माणसाची निर्दयपणा आहे का, यात माणसाचा फार व्यवहाराचं, हे व्यवहाराचं उदाहरण आहे त्यामुळे ते व्यवहाराच्या बाजूनच लागू करायचं, आपण उचलायचं आणि परमार्थाला लागू करायचं असं. तयापरी म्हणजे उदाहरणा दृष्टांतासाठी दिलंय, पण तयापरी किती, तयापरी इतकं की मढे झाकून या करीती पेरणी. पेरणीला थांबणार नाही त्या दिवशी, पेरणी करून घेणार, पटकन जावा, हे करा ते करा पण करा, मग हे सगळं करूया असं. हे त्यांना शक्य आहे, म्हणजे हे शक्य आहे. मी आता दुसरा विचार असा करतो, क्षणभर अगदी समजा हे झालं असतं, अगदी ही पेरणी सगळं राहत उद्या, आणि समजा ते काय मुलगा कुठं दिलेलं आहे, काय आणखीन कुठं ह्याला आहे, काय जमलेला आहे, तो याला 8 तास लागणार, 10 तास लागणार, काय जे असेल ते लागणार. मनुष्य शांतपणे बसतोच का नाही. मग सोहिताच्या बाबतीत का त्यांनी गडबड करावी. नाही, आज आता हे असं, मग आता 10 दिवस आम्हाला असे, मग आम्ही आता नामस्मरण कर. बरोबर आहे. सोहित तयापरी करारे आपुले सोहित, सगळं करून सुद्धा पुन्हा मनुष्य ते ह्याच्या काळात म्हणतो आता ते मला जप आता सध्या करणं शक्य मी का शक्य नाही. मग ती आता आमच्या घरात असं झालं, ती सुतक त्या गोष्टी असतात, सगळं असतं, पण आम्हाला काही उपाधी नाही म्हणून सांगितलं. 10 वेळा बोललेत, विठ्ठल म्हणायला काय अडचण नाही आहे. मनात म्हणाल तर त्याच्यापेक्षा अडचण नाही, कारण म्हणलेलं सुद्धा कळणार नाही, पाळलं का नाही हे सुद्धा कळायला मार्ग नाही. एवढं निरुपाधिक साधन आहेच कुठे जगामध्ये मला सांगा. मनात म्हणतो विठोबा रखुमाई, समजा तर काय त्याचं जरी अगदी असलं तर त्याला काय करणार आहे की आपण काय म्हणतो, पण आपण अनुसंधानात आहोत ना, मग ते शक्य आहे ना. मग तयापरी करा. त्यांनी प्रपंचासाठी केलं, यासाठी केलं, ते जितक्या तळमळीनं ते करतात तितक्या तळमळीनं तयापरी करा, त्यासाठी वेळ आणखीन घेऊ नका.
मळे झाकुनिया करीती पेरणी कुणबियाचे वाणी लवलाही. मळे झाकुनिया करीती पेरणी कुणबियाचे वाणी लवलाही. तया परी करी स्वहित आपुले, तया परी करी स्वहित आपुले. जयासी फावले नरदेह, जयासी फावले नरदेह. ओटीच्या परीस मुठीचे वाढे, ओटीच्या परीस मुठीचे वाढे. या परी कैवाडे स्वहिताचे, या परी कैवाडे स्वहिताचे. नाही काळ सत्ता आपुलिये हाती, नाही काळ सत्ता आपुलिये हाती, नाही काळ सत्ता आपुलिये हाती. जाणते हे गुंती उगविती, जाणती हे गुंती उगविती. तुका म्हणे पाही आपुली सूचना, तुका म्हणे पाही आपुली सूचना. करीतो शहाणा मृत्युलोकी, तुका म्हणे पाहे आपुली सूचना. करीतो शहाणा मृत्युलोकी. तया परी करी स्वहित आपुले, ज्यासे पावले नरदेह. आपण त्यात मोडतो, आपल्याला भंग लागू करायला हरकत नाही. ठोबार खुमाई, ठोबार खुमाई, जय विठोबार खुमाई, जय 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 जय विठोबार खुमाई. कुंडली गौरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय रघुवीर समन जानकी वनस्मरण, जय जय राम.